सोन्याच्या सिंहासनाकडे पाहिलं नाही, रेशमी गालीच्याकडे पाहिलं नाही. 500 वर्षापासून माझा प्रभू रामचंद्र एका ताडपत्रीमध्ये राहतोय महाराज. आणि त्या प्रभू रामरायाची ताडपत्री बदलायची असेल तर कोर्टाची परवानगी घ्यावी लागत होती. परवानगी मिळत नाही, ताडपत्री फाटली आहे, पाऊस सुरू झालाय, प्रभू रामरायाच्या अंगावर पाणी पडतोय पावसाचं ताडपत्रीच्या छिद्रातून. म्हणून पुजारी त्याच्यावर छत्र धरतो, छत्री धरतो. प्रभू रामरायाच्या अंगावर छत्रीमुळे पाणी पडत नाही, पण पुजाऱ्याच्या डोळ्यातलं पाणी माझ्या प्रभू रामरायाच्या पायावर पडल्याशिवाय राहते. देवानी तुमच्या माझ्या कल्याणाकरता, तुमच्या माझ्या उद्धाराकरता, तुमच्या माझ्या प्रेमाकरता अरे 500 वर्ष ताडपत्रीत काढले दादा. अरे तो प्रभू आज येतोय, तो प्रभू आज येतोय. 22 तारखेला विराजमान होतोय. कोण किती वाईट बोलते, कोण किती चुकीचं बोलते, कोण किती चुकीचं करतो याच्याकडे लक्ष देऊ नका, पण जीवनामध्ये एक लक्षात ठेवा, माझा प्रभू रामचंद्र 500 वर्षानंतर ताडपत्रीतून निघाला आणि सोन्याच्या सिंहासनावर विराजमान झाला. तो दिवस 22 जानेवारी आहे. त्या दिवशी संकल्प करा, मी नीतीने वागेल, मी न्यायाने वागेल, मी प्रेमाने वागेल, मी आनंदाने जगेल, मी त्या एका रामाचं चिंतन करेल, एका विठ्ठलाचं चिंतन करेल. पण प्रेमानं केले. आणि जर प्रेमानं चिंतन केलं ना दादा, तो प्रभू तुल्याशिवाय नाही, तुम्हा नाही धाव घेता कृपावंत आळस. ऐका, मग त्या प्रभूचं आपल्याला चिंतन करायचं आहे.